आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात, तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। दिवाळी झाली की जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार। ऑक्टोबर अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। आयुक्त वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली आहे। या सर्व अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी ही आपण गृहीत धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो। कारण की आता समजा 1 जुलै 25 ची डेट जर आम्हाला संमती मिळाली तर 1 जुलै 25 रोजी जे मतदार त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही गृहीत धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू। रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे। मात्र कुठलं पहिले घ्यायचं, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही। कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते इलेक्शन, जसं इलेक्शन कमिशन कडचे जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक असा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे, ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्स मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे SC ST आणि OBC याचं आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे, मतदार यादीचं विभाजन आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो। प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू। पण कुठलं पहिले घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन। साधारणतः आम्ही 1 जुलै 2025 रोजी जे ऍक्च्युअली मतदार यादी आहे की 1 जुलै 2025 रोजी जे मतदार जे आहेत ते सिस्टीम मध्ये जे नोट झालेले आहेत, रजिस्टर झालेले आहेत, ती यादीची आम्ही परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मागितलेली आहे। ती परवानगी आम्हाला नक्कीच मिळेल लवकरात लवकर। ती परवानगीच्या दृष्टीने मिळेल या दृष्टीने आम्ही 1 जुलै 2025 हा टेंटेटिव्ह डेट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे। पण अजून ती परवानगी आम्हाला मिळालेली नाही। ती परवानगी मिळाल्यानंतर मग आपण मतदार यादीचं विभाजन ऍक्च्युली त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल। 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार आहे। त्यावर आधारित प्रारूप प्रभाग रचनेनुसार पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। OBC आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आमचं काम सुलभ झालं आणि मागील निवडणुकीतही OBC आरक्षण होतं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। SC ST आरक्षण ठरलेलं असतं, मात्र OBC आरक्षणासाठी लॉटरी पद्धत लागू केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीसाठी लागणाऱ्या EVM मशीनसाठी मध्य प्रदेश सरकारशी चर्चा झाली। मनपा निवडणुकीत एका प्रभागात 4 उमेदवार असतील, त्यामुळे या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याची शक्यता कमी आहे। बदल झाल्यास तो वेळेवर जाहीर केला जाईल असं त्यांनी सांगितलं। मतदार 9 मतदार केंद्रांची आखणी आणि निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याबाबत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली। राजकीय नेत्यांची प्रतीक्षा अखेर संपणार। दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे राज्यभरात निवडणूक वातावरण पाहायला मिळणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण कुलथे, नाशिक।